कोल्हापुरात गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं एकाच दिवशी परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या निर्णयाला सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात इतर दिवशी गणेश मूर्ती आगमन मिरवणूक काढण्यास कोणताही बंदी नाही. मात्र डॉल्बी साऊंडच्या जल्लोषात आगमन मिरवणूक काढल्यास एकाच दिवशी काढावी लागणार असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी स्पष्ट केल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनातील वादावर पडदा पडला. पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याची भूमिका सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. SP साहेब यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं की कोल्हापुरातील सर्व तालीम संस्था आणि मंडळांच्या माध्यमातून जी महासमिती स्थापन झालेली आहे त्या महासमितीची पदाधिकारी म्हणून आम्ही तिथं उपस्थित राहिलो. त्यामध्ये आज प्रशासनाबरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही मुद्द्यांची चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा होता की गणेश आगमनची मिरवणूक आणि गणेश विसर्जनची मिरवणूक ही कशा पद्धतीने आणि केव्हा काढायची याबद्दल चर्चा चालू होती. त्यामध्ये प्रशासनानं जाहीर केलं 2 दिवसामागे की गणपती आगमन आणि विसर्जन त्या दिवशी करावं. पण त्यामध्ये मंडळांचा भ्रमनिरास झाला, कारण काही मंडळांनी खालील तालीम संस्थेने गणेश आगमनच्या मिरवणुकीचं नियोजन केलं. साऊंड असेल किंवा वाद्य असतील सगळे ते ठरवले होते. त्याबद्दल आम्ही प्रशासनाला विनंती केली की जरासं तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि ज्यांच्या मिरवणूक आहेत त्यामध्ये तुम्ही सूट द्या. कारण का तर हे सर्व नियोजन आधी केलेलं. तर प्रशासनाने बी काही त्यांचे मुद्दे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये एक प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की आगमन मिरवणुकीला आमचा कोणताही विरोध नाही, फक्त वाद्य पारंपरिक असावे. त्यामुळं थोडक्यात आमची तशी मागणी मान्य झाल्यासारखं आहे. आणि दुसरा विषय होता की साऊंडचा त्यांनी सांगितलं स्टँडिंग तुम्ही मंडळ किंवा मंडळाच्या दारात तुम्ही तालमीच्या संस्थेच्या दारात तुम्ही साऊंड सिस्टीम लावू शकताय. त्यामुळं मंडळाने बी सुद्धा आता ह्या पद्धतीने विचार करून आणि ह्यामध्ये महासमिती म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित आता जो निर्णय आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत आहे आणि योग्य त्या मार्गाने प्रशासनाने कोल्हापूर महासमिती आम्ही गणेशोत्सव एकत्रित करून गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि अशी अपेक्षा आम्हाला आहे. अनेक विषय महत्वाचा म्हणजे 31 तारखेला प्रशासनाने बैठक बोललेली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, तालीम संस्थांचे प्रतिनिधी आणि महासमितीचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक होईल आणि योग्य ते समन्वय साधून या वर्षीचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात येईल. ते आमची गुन्हे बैठक नंतर आम्ही जे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज महासमितीचे लोकांमध्ये काही कन्फ्युजन होते पोलीसचे धोरणबद्दल. ते महासमितीचे सर्वांना बोलून आज 2-3 त्यांचे जे गोष्टी होते त्यावर आमची चर्चा झाली. त्यामध्ये जी आम्ही सांगितली की आगमनच्या दिवशी 14 तारीख जे गणेश चतुर्थीच्या दिवशी आहे त्या दिवशी गणपतीचे सर्व सार्वजनिक मंडळाचे आगमन होणार आहे आणि विसर्जन ते 31 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या दिवशी सर्वांचे विसर्जन होणार आहे. असे काही ठराविक गणपती मंडळ आहे ज्यांचे पूर्वीपासून पारंपरिक रीतीने काही वर्षापासून आगमन मोठे मंडळ आहे ज्यांचे आगमन ॲक्च्युअल आगमनचे पूर्वी होत आहे. असे लोकांना काही कन्फ्युजन होतं की आम्ही त्यांना मिरवणुकीची परवानगी देणार नाही आणि यासाठी काही कन्फ्युजन सुरू होतं. यामध्ये सर्वांना स्पष्ट केलेलं आहे की ज्यांचे ठराविक काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे, परंतु पारंपरिक वाद्ययंत्र सोबत देणार आहे. आणखी एक कन्फ्युजन होतं की कोणतेही प्रकारचे पारंपरिक वाद्ययंत्र या साऊंड सिस्टमला पाबंदी पोलिसांनी घालण्यात आलं आहे. तर त्याबद्दल पण क्लॅरिफाय केलेलं आहे की पारंपरिक वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेलं नाही आहे. साऊंड सिस्टम जे 14 आणि 25 तारखेला आगमन आणि विसर्जनची मिरवणूक होणार आहे त्यामध्ये साऊंड सिस्टमला पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 बेस आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे. आणि जे सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहे नॉईज पोल्युशनबद्दल त्यांची चौकटीत राहून गणपती उत्सव साजरा करतील सर्व मंडळ, याच्यासाठी महासमितीला यांच्याबद्दल पण आम्ही सूचना देण्यात आल्या आहे.